सध्या दीपावलीच्या सुट्ट्या चालू आहेत, ज्यामध्ये सर्व विद्यार्थी या सुट्ट्याचा आनंद घेत आहेत. तर काही विद्यार्थ्यांसाठी या सुट्ट्यांमध्ये खूप काही विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. जसे 10वीचे विद्यार्थी असतील, 11वीचे विद्यार्थी असतील किंवा 12वीचे विद्यार्थी असतील, हे जे 3 वर्ग असतात, हा जो विद्यार्थ्याच्या काळामध्ये शिक्षणाचा जो काळ आहे, ज्यामध्ये या काळामध्ये सर्व विद्यार्थी स्वतःला वेळ देणं, आत्मपरीक्षण करणं आणि जीवनात शिक्षणाचा उपयोग करून करिअर कसं सेट करायचं आहे, हा उद्देश ठेवून विद्यार्थ्यांनी या प्रकारचा विचार या काळामध्ये करायचा असतो. कारण 10वीला जर ध्येय ठरवलं, विद्यार्थी पुढं काय व्हायचं आहे, 10वीच्या नंतर 12वी हा एक विद्यार्थ्यांचा बेस तयार होत असतो. 10वीच्या नंतर आर्ट शाखा निवडायची का सायन्सची शाखा निवडायचं, किंवा कॉमर्स आहे किंवा इतर आणखीन काही कोर्सेस असतील. पण ह्या काळामध्ये विद्यार्थ्याची मनस्थिती व्यवस्थित राहत नाही. ह्या वयामध्ये विद्यार्थी कन्फ्युजन मध्ये असलेले पाहायला मिळतात. पण या सुट्ट्यामध्ये एक दिवस पूर्ण अभ्यासामध्ये घालवायचा आहे. कारण 10वीचे परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये आहेत. त्या उद्देशानं एक प्लॅन तयार करून 10वीचे विद्यार्थी आणि 12वीचे विद्यार्थी सांगण्याचा उद्देश हा आहे की ह्या सुट्ट्यामध्ये आपण इकडं तिकडं जात असतो, ज्यामध्ये आपलं मन इकडं तिकडं भटकतं. त्यामध्ये वेगवेगळे पाहुणे असतील, पॅरेंट्स असतील, वेगवेगळ्या सिटीजमध्ये राहतात, तिकडं आपण 17-18 दिवस फिरण्यासाठी जात असतो. पण त्या काळामध्ये मनामध्ये वेगवेगळे विचार आपण करत असताना अभ्यासाची विसर पडते, ज्यामुळे विद्यार्थी अभ्यासापासून डिस्ट्रॅक्ट होतात. आणि त्याचा या सुट्ट्यांचा डिस्ट्रॅक्ट झालेला जो प्रकार आहे, पुन्हा विद्यार्थी कॉलेजला शाळेला आल्यानंतर विद्यार्थ्याच्या मनामध्ये पूर्ण एक बदल झालेला असतो. कारण या काळामध्ये स्वतःला सावरणं खूप अवघड बाब आहे. कारण ही पौगंडावस्थेचा काळ आहे. कारण 16 ते 18 वर्ष हे जे विद्यार्थी असतात, ह्या विद्यार्थ्यांना स्वतःला टिकवून ठेवण्याचा अर्थ असा आहे की सतत अभ्यासामध्ये राहणं ही एक महत्त्वाची बाब असते. पण विद्यार्थ्यांना या वयामध्ये कन्फ्युजनचं हे वेळ असल्यामुळं विद्यार्थी अभ्यासापासून डिस्ट्रॅक्ट होतात, ज्यामुळे 10वीचे विद्यार्थी आणि 12वीचे विद्यार्थी यांच्या शिक्षणावर एक मोठा परिणाम होतो. ज्यामुळं येणाऱ्या परीक्षेमध्ये जी 12वीची परीक्षा आहे, 12वीच्या नंतर तुम्हाला इंजिनिअरिंग शाखा असेल, मेडिकल फील्डच्या शाखा असतील, ज्यामध्ये डी-फार्मसी आहे, बी-फार्मसी आहे, इंजिनिअरिंग आहे, MBBS आहे, BAMS आहे, BHMS आहे, BUMS आहे, वेटनरी सायन्स आहे, BVSC किंवा BSc ॲग्री आहे. अशी एक नाही अनेक कोर्स डिपेंड ऑन 12वीच्या तुमच्या CETच्या मार्कवर हे करिअर असतात. मग या करिअरची बांधणी तुम्हाला याच काळात करायची असते, तर या सुट्ट्यांचा वापर अशा पद्धतीनं करा. या सुट्ट्यामध्ये अशा पद्धतीचे विचार करा जेणेकरून
तुम्हाला 10वीच्या परीक्षेमध्ये 12वीच्या परीक्षेमध्ये मार्क जास्तीत जास्त पडतील आणि 12वीच्या विद्यार्थ्यासाठी 12वीच्या नंतर काय करायचं आहे, कोणते कोर्सेस करायचं आहे आणि त्यासाठी कोणती CETची परीक्षा द्यायची आहे, अशा प्रकारचे जे काही कोर्सेस असतात, तर ह्या 18 तारखेपासून 3 तारखेपर्यंत 2 तारखेपर्यंत म्हणजे रविवारपर्यंत जवळपास 16 दिवस सुट्ट्या आपल्याला शाळेच्या मिळालेल्या आहेत. पण या काळामध्ये स्वतःला व्यवस्थित मनाला भटकू न देता पूर्ण मन आपल्या अभ्यासामध्ये लावणं, आपल्या करिअरसाठी विचार करणं हा काळ खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी इथून परीक्षाजवळ आल्याने सर्व विद्यार्थ्यांनी 10वीचे विद्यार्थी, 12वीचे विद्यार्थी आणि 11वीचे विद्यार्थी हा काळ एक असा असतो, यामध्ये डिस्ट्रॅक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून विद्यार्थ्यांनो डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही, कारण या काळामध्ये तुमच्या करिअरची बांधणी होत असते. तर या काळामध्ये तुम्ही जर डिस्ट्रॅक्ट झालात तर याचा एक मोठा परिणाम तुम्हाला तुमच्या अभ्यासावरती पाहायला मिळतो. त्यासाठी विद्यार्थी या काळामध्ये दिवसभरातून कमीत कमी 5 ते 6 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण कॉलेजला शाळेला आल्यानंतर तुम्ही त्याच प्रकारचं तुमचं कॉन्फिडन्स पूर्वी जसं होतं तसं राहायला पाहिजे. तर सुट्ट्यामध्ये विद्यार्थी इकडं तिकडं गावी जातात, ज्यामुळं प्रत्येकांना वाटतं की थोडं आपण जे हॅपी मुमेंट असतात ते मुमेंट घालवावेत. पण हा काळ 10वी, 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यासाठी तो काळ नाही, कारण करिअर बांधणीचा काळ आहे. या काळामध्ये जास्तीत जास्त वेळ तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला दिवसभरामध्ये जास्त अभ्यास केल्याने दुसऱ्या दिवशी तुम्हाला अभ्यासाचीच आठवण येत असते. आणि दिवस जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी कामासाठी किंवा कोणत्या तरी आनंदासाठी जर तुम्ही घालवला तर दुसऱ्या दिवशी तेच आनंद आपण शोधत असतो. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या काळामध्ये तरी स्वतःला वेळ देऊन, अभ्यासाला वेळ देऊन जास्तीत जास्त विद्यार्थी अभ्यासामध्ये घालवावेत आणि येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेला चांगल्या प्रकारचं बेस तयार करून, चांगल्या प्रकारची ॲबिलिटी आपल्यामध्ये आहे त्याचा वापर करून आपण पूर्ण या परीक्षेमध्ये सक्सेस व्हायचा आहे. त्या उद्देशाने सर्वांनी जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. आणि त्याच पद्धतीनं कॉलेजला शाळेला येत असताना याच प्रकारचं कॉन्फिडन्स, पूर्वी जे कॉन्फिडन्स होतं त्याच प्रकारचं कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असायला पाहिजे आणि असेल. कारण हा काळ विद्यार्थ्यासाठी खूप महत्त्वाचा असल्याने एकही वेळ, एकही मिनिट न वाया घालवता फक्त आपलं करिअर आणि फक्त आपलं शिक्षण यासाठी विचार करायचा.